नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा पंडित नंदकिशोर शिंदे, अध्यक्ष सरस्वतीनंद ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ सांगली येथून. मित्रांनो, या कोजागिरी पौर्णिमेला 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणारे हे चंद्रग्रहण, त्याबद्दल मी थोडंसं या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी आलोय. माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून माझे धार्मिक व्हिडिओज, हे धार्मिक माहिती आपल्यापर्यंत सर्वात प्रथम येऊन पोहोचेल. आपल्याला सर्वांनाच विदित असेल त्याप्रमाणे सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण घडत असते. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. या काळामध्ये सिद्धी साधना किंवा आपण ज्या गोष्टी करतोय त्या आपल्या मानवी हालचालींवरती या ग्रहणाचा परिणाम होत असताना आपल्याला दिसत आलाय. आणि त्याचाच थोडासा आपण अभ्यास करून, ते थोडंसं विज्ञान समजून घेऊन, त्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला त्याचा शुभ परिणाम आपल्यापर्यंत कसा करता येईल याच्यासाठी आपण नेहमी ग्रहण वगैरे पाळत असतो. आपण या ग्रहण काळामध्ये ज्या गोष्टी करतो त्या आपल्याला सहस्त्रपट पुण्यकारक असतात किंवा सहस्त्रपट फळ देतात. मग जर तुम्ही चांगलं काम केलं तरी ते सहस्त्रपट फळ देणारे, किंवा जर तुम्ही खराब काम एखादं जर करत असाल तर त्याचं हे परिणाम तुम्हाला सहस्त्रपट मिळणार आहे. म्हणून जर आपण त्या गोष्टीचा थोडासा ॲडव्हान्टेज घेऊन आपण चांगलीच कामं जर त्या पर्वामध्ये, त्या सोनेरी, त्या गोल्डन काळामध्ये आपण जर केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त वरदायक किंवा आपल्याला जास्तीत जास्त फायदे होतील, किंवा आपलं जीवन थोडंसं आणखी जास्त सुसह्य होईल. त्यासाठी थोडंसं आपण या चंद्रग्रहणाचं विज्ञान समजून घ्यायचं आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये घडत आहे. या पर्वावरती आपण वेगवेगळ्या सिद्धी साधना, मंत्रसिद्धी असेल, यंत्रसिद्धी असेल किंवा तांत्रिक काही गोष्टी असतील, छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण नक्कीच करू शकतोय आणि आपलं जीवन थोडंसं सुसह्य बनवू शकतोय. थोडंसं पाहूया या ग्रहणाबद्दल माहिती. यावर्षी अश्विन शुद्ध पौर्णिमेला 28/10/2023 रोजी शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण होते. हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून खंडग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रहणाचे वेध 28 ऑक्टोबरला दुपारी 3:14 वेधारंभ होतोय, परंतु तेच उत्तर रात्री म्हणजे ग्रहण मोक्षापर्यंत आपल्याला ते वेध पाळायचे. 3:14 पासून ते रात्री 2:23 पर्यंत हा सगळा काही काळ असणार आहे. त्याचा पुण्यकाळ किंवा हा पर्वकाळ हाच असणार आहे. तर ग्रहण स्पर्श हा रात्री म्हणजे 28 तारखेच्या रात्री आणि 29 तारखेच्या पहाटे, म्हणजे 28च्या उत्तर रात्री आपण म्हणू 1:05 चंद्राला स्पर्श होणार आहे. आणि त्याचा मध्य हा 1:44 असणार आहे. तर त्याचा मोक्ष 2:23 होणार आहे. भारतातून किंवा चंद्रग्रहण दिसणारा प्रदेश जर आपण बघितला पृथ्वीवरचा तर भारतासह संपूर्ण आशिया खंड आहे. ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप आणि संपूर्ण आफ्रिका खंड यामध्ये हा सगळा काही ग्रहणाचा भाग दिसणार आहे आणि त्याच्यावरती ग्रहणाचा परिणाम आपल्याला अनुभवता येणार आहे. याबद्दल आपल्याला पाळायची पथ्ये थोडीशी आपण बघूया. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी आणि गर्भवती स्त्रियांनी शनिवारी संध्याकाळी 7:41 वेधारंभ किंवा धरावा, थोडंसं पाळणूक करावी. पेशंट जे असणार आहेत त्यांनी 7:41 नंतरच ते रात्री 2:23 पर्यंत हा पिरियड किंवा हे ग्रहण थोडंसं कडक पाळलं पाहिजे असं मला वाटतंय. जर स्ट्रॉंग असाल तुम्ही तर 3:14 आपण थोडीशी पाळणूक जर केली तर ती जास्त फायदेशीर असणार आहे. खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्ही 7:41 पर्यंत करून घ्या. खाणं पिणं जे असेल ते सगळं करून घ्या. त्या सगळ्या तरतुदी तुम्ही जवळ करून घ्या. वाचायला आपल्याला जे काही लागणार आहेत तर त्याच्या गोष्टी आधीच तुम्ही तरतुदी करून ठेवा. आपल्याकडं जे आवडणारे संत असतील, ग्रंथ असतील, देवता असेल तर त्याची सामग्री आपण आधी जुळवाजुळव करून ठेवा. वेदकाळ सुरू असताना भोजन करू नये. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी
चिरणे, कापणे, निवडणे, भाजणे, मोडणे, पिळणे, पायाची आडी घालून बसणे, शिवणे, प्रवास करणे अशा पद्धतीची कर्मे ही वर्जित आहेत, ही करू नयेत. शास्त्राप्रमाणे ग्रहण पर्व काळामध्ये पृथ्वीवरील सर्वच उदक हे गंगे समान मानलेले आहे. त्यामुळे स्नान करणे, त्यामध्ये सुद्धा जर शक्य असेल तर आपण उष्णोदकापेक्षा शीतोदक श्रेष्ठ मानलेला आहे. त्याचबरोबर जप करणे, देवपूजा करणे, पुण्यपुरुषांचे चरित्र श्रवण करणे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही देवघरात बसून नामजप करणे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकताय. त्यातलं तुम्हाला जेवढं शक्य आहे, जितकं जमणाऱ्या झेपणाऱ्या तेवढं तुम्ही नक्की करावं असं मला वाटतं. शक्यतो वेद काळामध्ये पाणी पिताना तुलसी पत्र, म्हणजे पाणी पिण्याची वेळ आलीच, तुम्हाला तहान लागली तर थोडंसं पाणी तुम्ही प्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुळशी पत्र घातलेलं असावं. त्याचबरोबर झोपणे, मलमूत्र विसर्जन करणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनिवार्य गोष्टी आहेत, ह्या सगळ्या करता येतील. त्याचबरोबर खूप अशक्तपणा जर वाटत असेल तर थोडेसे दूध सेवन करू शकताय तुम्ही, कारण दूध हे अमृतासमान मानलेलं आहे धर्मग्रंथांमध्ये. मात्र किमान ग्रहण स्पर्श ते मोक्ष हा जो काळ आहे याच्यामध्ये मात्र मित्रांनो काहीही आपल्याला हे करता येणार नाही. शक्यतो तुम्ही पाळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रात्री 1:05 स्पर्श होणार आहे तर आपल्याला जागही राहायचं आहे, कारण झोपायचं नाहीये त्या वेळेमध्ये. पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा पद्धतीची कर्मे तुम्ही करा, परंतु थोडंसं जर त्याच्यात तुम्हाला सुसूत्रता आणायची असेल तर थोडं तुम्ही त्याच्यात पाळणूक करा. म्हणजे थोडं पाणी पिताना वगैरे थोडंसं प्रमाणातच घ्या, जेणेकरून वारंवार आपल्याला ह्या गोष्टी येऊ नयेत. मित्रांनो, या काळात एखाद्या मंत्राचं पुरस्चरण किंवा एखादा मंत्र घेणे, दीक्षा घेणे या गोष्टी करता येत असतात, किंवा श्राद्धादी कर्मे पुण्यकारक मानली जातात. अशौच किंवा जर सुतक असेल, काही कारणानं तुम्ही त्यातनं पळवाट काढू नका. जर अशौच असेल, सुतक असेल तर तुम्हाला स्नान करून या गोष्टी करायला मुभा दिलीये असं शास्त्र सांगतं. या काळामध्ये केलेल्या मंत्राचे किंवा पूजेचे विशेष पुण्यफळ सांगितले. मित्रांनो, चंद्रग्रहणामध्ये दीक्षा कोणतीही आपण घेत नसतोय, मात्र घेतलेली दीक्षा ही कंटिन्यू करायची असते. आपल्याला त्याचं पुरस्चरण करायचं असतं, आपल्याला जास्तीत जास्त त्याचा जप करायचा असतो, किंवा थोडी ध्यान धारणा आपल्याला नक्की करायला पाहिजेच, अथवा त्या मंत्रालाही मालिन्य येतं असं शास्त्र सांगतं. मित्रांनो, पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण हे आपण कसं करायचं आहे. चंद्रग्रहणही असणार आहे, कोजागिरी पौर्णिमाही असणार आहे. तर ह्या गोष्टी आपण दोन्ही कशा करायच्या आहेत, कशा आपण सांधायच्या आहेत, त्या कोजागिरी पौर्णिमा त्यातून कशी साजरी करायची आहे, मी त्याचाही एक व्हिडिओ छोटासा करून आपल्याला शेअर करतोय, देतोय. त्याचबरोबर या चंद्रग्रहणाचा परिणाम राशीपरत्वे प्रत्येक राशीला, प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीचा मिळणार आहे. मग काही राशींना चांगला असेल तर काही राशींना थोडासा अनिष्ट असणार आहे, अशुभ असणार आहे. तर त्याच्यावरचे उपायही मी तुम्हाला देतोय, छोट्या छोट्या गोष्टी देतोय. आपण नक्की करा, आपण नक्की पहा, जास्तीत जास्त लाईक करा. या दोन्ही व्हिडिओची लिंक मी याच डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतोय. चला तर मग या चंद्रग्रहणाला आपण वरदान ठरवूया. धन्यवाद.